1 फेब्रुवारी रोजी देशाचं आर्थिक बजेट जाहीर होणार आहे आणि याच संदर्भात कोल्हापुरातील महिलांनी महागाईच्या मुद्द्यावर जोर दिला आहे। महागाई कमी होणं गरजेचं असून महिलांना तारेवरची कसरत करून घर सांभाळावं लागतं, त्यामुळे महागाई कमी केली पाहिजे असं मत महिलांनी मांडलंय। त्यांच्याशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी विजय केसरकरनी। मला सांगा, बजेट सादर होणार आहे, महिला म्हणून तुमची काय अपेक्षा आहे, गृहिणी म्हणून काय अपेक्षा आहे? एक गृहिणी म्हणून आमची एक अपेक्षा आहे की आत्तापर्यंत नुसती घोषणाबाजी जे बजेट केले ते न करता आम्ही महिला घर चालवतो, काटकसरीनं चालवतो आणि ह्या गोष्टी त्यांनी चांगल्या पद्धतीनं कराव्या। आणि हे जे काय आता सरकार आहे, नुसतं घोषणाबाजी 15 लाख प्रत्येकाच्या खात्यावर येणार, हे येणार, ते येणार, ते घोषणाबाजी न करता चांगल्या पद्धतीनं महिलांना एक बजेट तुम्ही एक चांगल्या पद्धतीनं आखून द्यावं, हीच अपेक्षा। घर सांभाळताना महिलांना तारेवरची कसरत करावी लागते, काय सगळे वाटतं या सगळ्या बजेटमधून काय अपेक्षा आहे? एक महिला म्हणून मी सांगते की आता ह्या डाळी, तुरडाळ वगैरे ह्या ज्वारी इतकी महाग झाली की बायकांनी म्हणजे कसं करायचं घरात? एक तर नोकऱ्या नाही आहेत, नोकऱ्यांचा प्रॉब्लेम आहे, बायकांच्याकडेच घर चालवायचं असते, मग ते कसं चालवायचं घर? ते महागाईवर महागाई कमी झाली पाहिजे, बजेटचं वगैरे सगळं हे केलं पाहिजे त्यांनी। तुम्हाला काय वाटते, काय गृहिणी म्हणून अपेक्षित आहे तुम्हाला या बजेटमधून? बजेट म्हटलं की कसं असतंय, महिलेला सगळ्या घराचा विचार करून बजेट ठरवावं लागतं आणि हे सगळं महिलांच्या हातात असतं। मग महिलांना तुम्ही जर नोकऱ्याच देत नसाल किंवा महिलांना रोजगार उपलब्ध होत नसतील तर महिलांनी कसा हातभार लावायचा, बजेट कसं सांभाळायचं घरचा, हा मेन प्रश्न आहे। आणि त्याच्यामध्ये महागाई बघितली तर रोजची भाकरी खाणं सुद्धा आजकाल सामान्य माणसाला परवडत नाही आहे, कारण भाकरी म्हणजे ज्वारीचा दर सुद्धा 100ला पोचलेला आहे। अशा वेळी महिलांनी स्वतःचं बजेट, स्वतःचं घर कशा पद्धतीनं करायचं, हा सामान्य महिलेचा प्रश्न आहे मुख्य म्हणजे। या महिलांनी महागाईचा मुद्दा आहे तो लावून धरलेला आहे। मला सांगा, या बजेट सादर होणार आहे, या बजेटमधून तुमची काय अपेक्षा आहे? महिलांना चांगला रोजगार मिळाला पाहिजे, घरबसल्याही त्यांना काहीतरी व्यवसाय करता यायला पाहिजे किंवा ते स्वतः जे बनवत आहेत ते मार्केटमध्ये व्यवस्थित त्यांची विक्री होईल, त्यांना तसं प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिला पाहिजे। आपल्यासोबत काही महिला आहेत, तुमची काय अपेक्षा आहे या सगळ्या बजेटमधून? बजेट जाहीर होणार आहे तिथून पेट्रोलचा दर कमी झाला पाहिजे, चालवायचं कसं म्हणजे चालवणार कसं, पेट्रोल महत्त्वाचं कमी झालं पाहिजे। पेट्रोलमुळे सगळ्या महागाई वाढायला लागले, त्या पेट्रोलपासून सुरुवात होत्या। ताई, तुम्हाला काय वाटतंय नेमकं या बजेटमधून काय अपेक्षा आहे गृहिणी म्हणून? इंधनाचे दरच कमी झाले पाहिजे, जेणेकरून गॅस महत्त्वाचा आहे, गॅसशिवाय आपल्याला काहीच करता येणार नाही। गॅसचं जर रेट वाढले तर बाकीचं सगळंच बजेट कोलमडतं आहे। गॅसला जर तुम्ही 1000-1200 देत असाल तर बाकीच्या बाजाराचा विचार करणं गरजेचं आहे ना, त्यामुळं महागाई कमी झाली पाहिजे, महत्त्वाचं। मुलांचे शैक्षणिक खर्च पण, मुलांना डोनेशन वगैरे हे परवडत नाही आहे, सामान्य लोकांना तर परवडत नाही आहे। तर आपण बघितलं की या सगळ्या महिलांचा, गृहिणींचा एकच मुद्दा आहे, तो म्हणजे जी महागाई वाढत आहे ती महागाई कुठंतरी कमी झाली पाहिजे, महिलांसाठी उद्योग, स्वतंत्र उद्योग करता येतील याच्यासाठीचं काहीतरी अनुदान आहे ते सरकारनं जाहीर केलं पाहिजे, शिक्षणावरचा जो खर्च आहे तो कमी व्हायला पाहिजे, अशा पद्धतीच्या अनेक अपेक्षा आहेत ते या महिलांनी व्यक्त केल्या आहेत। कॅमेरामन निलेश शेवाळेसह विजय केसरकर, ABP माझा, कोल्हापूर। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।